नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुंदर कळंबाच्या छायेखाली उभा आहे. अत्यंत सुंदर मनमोहक फुलं आता त्याला लागलेली आहेत. फळ देखील धरायला सुरुवात झालेली आहे. आपल्या सर्वांना एक वृक्ष ऐकून माहिती आहे ज्याला कदंब म्हटलं जातं. कदंब आणि कळंब हे दोन वेगवेगळे वृक्ष आहेत. कदंबाचा वृक्ष मोठ्या पानाचा असतो, त्याला अँथोसेपॅलस कदंबा म्हणतात. आणि जो आहे हा कळंब आहे याला मिट्रागायना पार्विफ्लोरा असं बॉटॅनिकली म्हटलं जातं. अत्यंत देखणी फुलं लागतात. साधारणपणे फुलांचा आकार तसाच असतो, फळांचा आकार तसाच असतो, पण फुलं छोटी मोठी आहेत. पानांची रचना थोडीशी वेगळी आहे. पण याला पान कदंब देखील म्हटलं जातं, कारण हा खास करून ओढ्याकाठी आणि नदीकाठी आढळतो, म्हणून याला पान कदंब देखील म्हटलं जातं. तर कादंबरी आपण कशाला म्हणतो बघा, नॉवेल जे असतं, कादंबरी हा एक साहित्य प्रकार आहे. नॉवेलला कादंबरी म्हटलं जातं. कदंब आणि कदंबापासून तयार केलेली जी दारू आहे ना, त्याला कादंबरी म्हटलं जातं. ज्याप्रमाणे एखादं उत्तम साहित्य वाचल्यानंतर माणूस उल्लसित होतो, मंत्रमुग्ध होतो, एक प्रकारची नशा म्हणूया त्याला, तर तशा पद्धतीनं कादंबरी शब्द हा साहित्यामध्ये आहे. कादंबरी नावाचं बाणभट्ट नावाच्या एका लेखकाचा ग्रंथ देखील आहे. तो सुद्धा दीड पानाचं संस्कृत मधलं एक त्याच्यामध्ये वाक्य आहे. लक्षात घ्या, जरूर जाणकारांनी त्याचा अभ्यास करावा. तर हे कळंबाचे खूप सारे औषधी उपयोग आहेत. अगदी सगळ्यात महत्वाचा उपयोग असेल तर बाळंतिणीला दूध देण्याकरिता. मला वाटतं सध्या झिरो फिगर मिळवण्याच्या नादात, स्वतःला मेंटेन करण्याच्या नादामध्ये स्त्रिया स्तनपान करवतच नाहीत बाळाला. अनेक वेगवेगळी बाहेरून फूड्स देत असतात. अशा वेळी बाळाची तब्येत चांगली होत नाही. स्तनपान ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. या झाडाच्या निमित्तानं सांगावं असं वाटतं. तर ज्या बाळंतिणीला दूध येत नाही त्यांच्यासाठी याची फुलं आणखीन फळं अत्यंत गुणकारी आहेत. केवळ दुधामध्ये थोडीशी उकळून जरी घेतली तर शतावरी सारखंच हे काम करणारं झाड आहे. कदाचित शतावरीपेक्षा सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे याचं काम होतं. त्यामुळे बाळंतिणीने जरूर याचा वापर केला पाहिजे आणि निश्चितपणे स्तनपान करा. या व्हिडिओच्या मार्फत हा एक संदेश आहे. स्तनपान हे करवलंच पाहिजे. दुसरा याचा महत्वाचा उपयोग आहे तो म्हणजे पोटदुखी करता. पोटात कोणतेही विकार असतील, कोणत्याही कारणानं पोट दुखत असेल, त्यावेळी याच्या पानांचा काढा घेतला तर पोटदुखी थांबते, त्वरित थांबते. तर याचा अत्यंत महत्वाचा असा एक उपयोग आहे तो म्हणजे काविळीमध्ये. कावीळ खूप कारणांनी होते. बाहेरील सोर्सेस असतात किंवा इंटरनल काही गोष्टी असतात, लिव्हर बिघडणे, अशा प्रक्रियेमध्ये जी कावीळ झालेली असते, कदाचित बरी न होणारी कावीळ सुद्धा बरी करण्याचं सामर्थ्य या झाडामध्ये आहे. याचा जास्तीत जास्त उपयोग मला वाटतं आंध्र प्रदेशमध्ये केला जातो. याच्या पानांपासून रस काढून तो दिला जातो. आंध्र प्रदेश, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सुद्धा मी प्रत्यक्ष कित्येक लोक हे औषध देताना पाहिलेलं आहे आणि अत्यंत असं गुणकारी आहे. त्यामुळे ज्यांना कावीळ झालेली आहे, कावीळ सदृश लक्षणं आहेत, लिव्हरचे काही प्रॉब्लेम्स आहेत, पित्तशुद्धी होण्याकरिता म्हणून देखील याचा वापर तुम्ही करू शकता. तर कळंब हे एक धार्मिक महत्व असणारा सुद्धा प्लांट आहे. तर दैवत नावाचा प्रकार आपल्याला माहित असेल. लग्नामध्ये दैवत म्हणून एक प्रकार असतो. प्रत्येक घराचं, कुटुंबाचं एक विशिष्ट झाड असतं आणि त्या झाडाची एक फांदी आणून पुजली जाते आणि मग तिथून पुढे लग्नाची कार्य सुरू होतात. त्याच्यामध्ये कळंबाचा सर्वात मोठा नंबर लागतो. कुणाच्या घरी आंब्याचं दैवत असतं, कुणाच्या घरी कळंबाचं असतं, कुणाच्या घरी उंबराचं असतं, पण जास्तीत जास्त श्रेष्ठत्व आहे त्या कळंबाच्या झाडाला. अगदी सरळ सोट वाढणारा, नदी किनारी आढळणारा, अत्यंत देखणा आणि सुंदर वृक्ष आहे. याची बागांमध्ये देखील लागवड करा त्याच्या सुंदर फुलांसाठी. एवढीच विनंती करतो. सेव्ह नेचर, सेव्ह अस.